PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप अमाजी बावनकर यांचा मृतदेह अखेर गुरुवारी रात्री उशिरा वैनगंगा नदी पात्रात मोठ्या पुलालगत काही अंतरावर आढळला. त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं असलं तरी त्यांच्या आत्महत्येमागील गूढ मात्र कायमच आहे. दिलीप बावनकर हे बुधवार 5 नोव्हेंबरच्या रात्री 8:30 वाजेपासून गायब होते. घरी आयोजित केलेल्या तुळशी विवाह समारंभानंतर ते अचानकपणे घरून दुचाकीवरून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार कुटुंबियांनी रात्रीच 9 वाजता पोलिसात नोंदवली होती. पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली. वैनगंगा नदीवरील कारधा येथील जुन्या पुलावर त्यांची चप्पल आणि सायकल आढळल्यानंतर भंडारा पोलिसांनी NDRF आणि स्थानिक मच्छीमारांच्या सदस्यांच्या पथकाच्या मदतीनं गुरुवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नदीच्या पात्रात शोध घेतला, परंतु ते आढळून आले नाही. दरम्यान गुरुवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास भंडारा शहराकडे जाणाऱ्या मुख्य पुलाजवळ नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आलं. पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथक घटनास्थळी पोहोचला आणि मृतदेह रात्री 10 वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. बुधवारी त्यांच्या घरी तुळशी विवाह होता, त्यासाठी मित्रमंडळ आणि शेजारीही आले होते. लग्न आटोपतात जेवण न करता निरोप घेऊन ते बाहेर पडले. एक दुचाकी घेऊन ते अचानकपणे घराबाहेर निघाले, मात्र त्यामुळे कोणाला शंकाही आली नाही. ब्युरो रिपोर्ट, जनमत न्यूज, भंडारा. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.